स्मार्ट शहर म्हणजे केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा नव्हे, तर त्यामध्ये राहणारे नागरिक स्मार्ट असतील तेव्हाच ते शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होते। शहर शाश्वत आणि सुरक्षित नसेल तर त्याची प्रगती शक्य नाही, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले। महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील मोहन अल्टिजा या गृहसंकुलात प्रथमच शाश्वत सुरक्षित इमारत या विषयावर चर्चासत्राचे आयोजन आज सकाळी करण्यात आले। त्यावेळी बोलताना आयुक्त अभिनव गोयल यांनी हे प्रतिपादन केले। आपण आता KDMC मार्फत सस्टेनेबल आणि सेफ सिटी असा एक प्रोग्राम हाती घेतलेला आहे। या प्रोग्राम अंतर्गत आपण सर्व सोसायटीजपर्यंत हाऊसिंग सोसायटीज जेवढी आहेत आपल्या क्षेत्रात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सोसायटीजने या कॉन्सेप्ट अंतर्गत 7 मुद्द्यांवर काम करायचे। त्याच्यामध्ये 5 मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि 2 मुद्दे सेफ्टीचे देण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ट्री प्लांटेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जी, रिसायकलिंग ऑफ वेस्ट वॉटर ऐसे 5 मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि 2 सेफ्टीचे। त्याच्यामध्ये फायर सेफ्टी ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट असे एकूण 7 मुद्दे घेऊन आता आपण सोसायटींसोबत संवाद करतोय। या चर्चासत्रात उपायुक्त संजय जाधव, प्रसाद बोरकर, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, महापालिकेचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसिडर डॉक्टर प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, अशोक घोडे, शैलेश मळेकर, जितेंद्र शिंदेसह आयुक्त प्रीती गाडे, धनंजय थोरात, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, माजी नगरसेवक सुनील वायले, सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा आणि सचिव मुकेश उत्तमानी यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।